गोलंदाज मंगेश येवले यांना गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती आणलेला आहे। बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी येते। दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाची मॅच आहे। दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये या मॅच मध्ये असणार आहेत। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये ओझरडे गावची आलेली आहे। दोन्ही फलंदाज एकाच गावचे, त्या गावाचं नाव आहे ओझरडे। बॅटिंग मध्ये पाठीमागच्या मॅच मध्ये ज्यांनी फटक्यांचं चांदण दिवसा शिंपलं होतं असे सुशांत शिंदे दाद्या आणि मैदानाच्या आतमध्ये नितीन कदम, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। पाठीमागच्या मॅच मध्ये नितीन कदम यांना एकही बॉल खेळता आला नव्हता, कारण ते पहिल्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये आउट झाले होते। परंतु ती जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये कुसगावचे मंगेश येवले, षटक क्रमांक 1 मध्ये तयार होत आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती। पहिला बॉल राईट आर्म राउंड द विकेट, पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय। बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे पाण्याला म्हणतात द्रव्य, आणि पहिल्या बॉलचं सुशांत शिंदे दादा यांनी स्वागत केलंय। भव्य बॉल सीमापार चौकार। पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेला आहे। सुरुवातच डावाची चौकाराने केली आहे, म्हणजे पाठीमागचा डाव जिथे सुशांत शिंदे माघारी गेले होते तिथूनच पुढे सुरुवात केली की काय। मंगेश येवले तयार, भेदकता आहे, क्षमता आहे। फुलटॉस बॉल, एक पाय पुढे काढला, गुडघा थोडासा वाकवला आणि सुशांत शिंदे टिपिकल फटका या बॉलच्या पाठीमागे येतोय। बॉल सीमापार षटकार। सुशांत शिंदे यांनी वाई प्रीमियर लीग दणानून सोडलेली आहे। सकाळी संकेत कळंबे यांची झलक आपण पाहिली, विशाल चोरगे यांचा खेळ पाहिला आणि पुन्हा एकदा सुशांत शिंदे दादा यांचा खेळ पुन्हा एकदा बहरलाय। मंगेश येवले यांच्यावरती आक्रमण केलंय। 2 बॉल महागडे आहेत, एक चौकार एक षटकार, परंतु आता जे काही कौशल्य आहे त्याचं चांगलं सादरीकरण मंगेश येवले यांना करावं लागेल। कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर नेला, पंचांनी सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे, हा पुन्हा टाकावा लागेल। व्हाईट बॉलची घोषणा पंच या ठिकाणी करतात। दिशेला फार मोठं महत्व आहे, दिशेवरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा ठेवावा लागेल आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मंगेश येवले कुसगाव यांना करावी लागेल। छोट्या उसळीचा बॉल, 8 बॅटने त्याला खेळलाय, गॅप मोठा आहे आणि नाही होणार या बॉलच्या पाठीमागे धावांचा तोटा। बॉल सीमापार चौकार। छोट्या उसळीचाही बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे। पॉवर प्लेच्या षटकाचा आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेतलाय समाचार। बॉल पाठवलाय सीमापार। पाठीमागच्या मॅच मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग गेली होती आणि याही मॅच मध्ये त्याच प्रकारचा काहीसा खेळ केलाय मंगेश येवले, पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज। कमी गतीचा बॉल खाली बसून मारलाय आणि तोही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी। काय फटका आहे, मैदान हा सुशांत शिंदे यांनी दणानून सोडलंय। खाली बसले आणि आपण मारला फटका, बसून पाहिलाय। बॉल सीमापार षटकार। मंगेश येवले यांच्यावरती आक्रमण केलं, हल्ला केलेला आहे, परंतु ही ती महत्वाची विकेट आहे दोन्ही संघांसाठी। त्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल, रणनीती आखावी लागेल, प्लॅनिंग करावं लागेल, नियोजन करावं लागेल। या गोष्टींना फार मोठं महत्व आहे, मग आयुष्य असो किंवा क्रिकेट। सुशांत शिंदे तयार, पहिल्या बॉल पासून आक्रमण केलंय। अगदी यष्ट्यांच्या बाजूने बॉल निघालाय, फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे। मंगेश येवले यांनी डोक्याला हात लावला, नशीब आज बलवत्तर आहे सुशांत शिंदे यांचं, कारण काय बॉल टाकला होता कुसगावच्या मंगेश येवले यांनी। वेगाने तर टाकला, परंतु अगदी यष्ट्यांच्या जवळून बॉल गेलाय।
यष्टिरक्षकांनी देखील डोक्यावरती हात ठेवला. चांगला बॉल मंगेश येवले यांचा. 4 धावा जरी या बॉलवरती आल्या असल्या ना तरी अगदी यष्ट्यांच्या बाजूने बॉल निघून गेलाय. फाईन गेला सीमारेषेच्या पलीकडे. म्हणजे असेच काहीचे बॉल टाकावे लागतील. परंतु एका बाजूला सुशांत शिंदे 24 वरती बॅटिंग करताय. टीमची टोटल आहे 25 धावा. तब्बल 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती मंगेश येवले कुसगाव. आता लॉंग ऑफच्या डोक्यावरतून सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील याही बॉलच्या पाठीमागे. 6 धावसंख्या वाढवणारा षटकार. सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग. सुशांत शिंदे दादा यांच्या बॅटमधून आणखीन एक मोठा टोला. षटकार. काय बॅटिंग केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सुशांत शिंदे दादा या नावाने धुमाकूळ घातलाय. दुडगूस घातलाय. मोठ्या फटक्यांचा धडाकेबाज बॅटिंग. सरळ बॅटने खेळलेला क्रिकेटचा पुस्तकी फटका. सीमारेषा पार. षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये मंगेश येवले यांनी तब्बल 31 धावा ओसांडून खर्च केलेले आहेत. आता येणाऱ्या गोलंदाजाला धावसंख्येचा वाढलेला वेग कमी करावा लागेल. संघाला विकेट मिळाली नाही ती विकेट मिळवून द्यावी लागेल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती राज ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. शिवतेज बॉयज राज कांबळे या नावाचा, माफ करा, अजय गोलंदाजी मार्गवरती आहेत. आपण करेक्शन करूया. अजय मांढरे ओव्हर नंबर 2 मध्ये. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय नितीन कदम. नितीन कदम स्ट्राइक मिळाला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बॉलने घेतली भरारी. नितीन कदम यांचा फटका होता भारी आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकला येता येता मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. नितीन कदम यांनी पार्टी जॉईन केलेली आहे. सुशांत शिंदे यांनी जी बॅटिंग केली आहे त्यानंतर नितीन कदम आक्रमण करतायत. दोन्ही बाजूने आक्रमण. दोन्ही बाजूने हल्ला. अजय तयार. अजय मांढरे प्रतिभा आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. एक सिंगल धाव स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि टार्गेट सुशांत शिंदे यांना केलेला आहे. कारण ही ती महत्वाची विकेट आहे. बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव पंच या ठिकाणी कळवतायत. स्कोरबोर्ड मध्ये आपण ती धाव ऍड करूया. स्कोरबोर्डला पुढे नेऊया. 38 धावा 0 गडी बाद. अजूनही 4 बॉलचं खेळ बाकी आहे. अजय मांढरे यांचा पहिला बॉल वगळला तर हा बॉल चांगला आहे. डावकुरे हाताचे एक भेदक गोलंदाज आहेत आणि नेहमी डावकुरे हाताचे गोलंदाज नेहमी क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे की उजव्या हाताच्या फलंदाजांना बॉल बाहेर काढतात. हा त्यांचा एक नॅचरल अँगल असतो आणि फलंदाजांनाही त्या अँगलला सामोरं जावं लागतं. सुशांत शिंदे स्ट्रायकर एंडला. समोरच्या बाजूने अजय मांढरे गोलंदाजी मार्कवरतून निघतील. या अगोदरचा बॉल चांगला टाकलाय. डावकुरे आताचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सोडला. खोलवर टप्प्याचा टाकला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे. दात फेटाळले बांधून ठेवणारा बॉल आहे. दडपण आणणारा बॉल आहे. सुशांत शिंदे यांच्यावरती काय बॉल टाकलाय. चमक चांगली होती या बॉलच्या पाठीमागे. डॉट बॉल आलाय. अजय मांढरे चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला सुशांत शिंदे. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. आता खुलं क्षेत्ररक्षण आहे. शपल झाले परंतु मुभा दिली नाही. पाठीमागे स्ट्रोक खेळण्याची. डॉट आलाय. म्हणजे तुम्हाला गोलंदाजी करताना फलंदाजांचं वाचन करावं लागतं. फलंदाजाला गोलंदाजाचं वाचन करावं लागतं आणि या मॅचमध्ये या डावामध्ये अजय मांढरे आणि सुशांत शिंदे याचं वाचन केलेलं आहे. असं म्हणतात चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. तुमचं वाचन, तुम्ही फलंदाजाला कशा प्रकारे रीड करता, तुम्ही बॉलरला कशा प्रकारे रीड करता, याला फार मोठं महत्त्व आहे. खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर. समय सूचकता यालाच म्हणतात.
पाहिलं की आपण कॅच पर्यंत पोहोचू शकणार नाही, बॉल कॅरी होणार नाही. अंगाच्या साहाय्याने बॉल अडवला आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. हा निर्णय क्षणार्धामध्ये क्षेत्ररक्षकाने घेतला आणि फक्त एकच धाव खर्च केली. धावसंख्येचा वेग कमी करणारं षटक, धावसंख्येचा जो आलेख ग्राफ पहिल्या षटकामध्ये उंचावला होता ना, तो अजय मांढरे यांनी खाली ओढलाय. चांगला बॉल, प्रतिउत्तर देऊ शकले नाही, नाखुश आहेत नितीन कदम आपल्या फटक्यावरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. अवघ्या या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. गोलंदाजी करताना अजय मांढरे यांनी 7 धावा खर्च केल्या. एक लेग बायची आहे आणि ती धाव ही बॉलरच्या स्कोरबोर्ड मध्ये अंकित होत नाही. तब्बल 39 धावा 0 गडी बाद. 8 धावा तब्बल या ओव्हरमध्ये खर्च झालेले आहेत. आता इथून पुढे शेवटच्या 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कधी काळ भैरवनाथ 11 बावधन तर कधी शिवतेज बॉयज बालेघर असा सुरू असणारा सामना. पहिल्या ओव्हरमध्ये काळ भैरवनाथ 11 बावधनने खेळ चांगला केला. आता दुसऱ्या ओव्हरमध्ये शिवतेज बॉयज बालेघरने कमबॅक चांगलं केलंय. ओव्हर नंबर 3 साठी बोपर्डी गावाचा पर्याय निवडलेला आहे. नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे समीर गाडवे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 3 साठी बोपर्डी गावचे ऑलराऊंडर क्रिकेटर षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवरतून निघतील. समोर आहेत बॅटिंग मध्ये सुशांत शिंदे, वैयक्तिक 31 धावांवरती बॅटिंग करतायत. 31. या बॉलवरती सरळ बॅटने बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी माझा फटका म्हणजे 440चा झटका. बॉल सीमा पार. षटकार सुशांत शिंदे यांचा वार. सुशांत शिंदे बॅटिंग करतायत 37 वरती. 10 बॉल खेळलेले आहेत. समीर गाडवे आले आणि त्यांच्यावरती आक्रमण केलं. बोपर्डी गावचे गुणवंत खेळाडू आहेत, ऑलराऊंडर आहेत. पहिला बॉल मागडा आहे, परंतु पहिल्या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय याचा विचार करून चालणार नाही. आता शिवतेज बॉयजला 5 बॉलच्या पाठीमागे काय करता येईल चांगलं याचा प्रयत्न करावा लागेल. कारण आपण भूतकाळाचा विचार करत बसलो तर वर्तमानाची प्रगती थांबते, मग आयुष्य असो किंवा क्रिकेट. आता वर्तमानाचा विचार करावा लागेल. सुशांत शिंदे, ओझरडे तयार आणि अखेरकार मेजवानीवरती ताव मारलाय. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा षटकार. 2 in a row. लागोपाठचा दुसरा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केलाय. 43 धावांवरती बॅटिंग करतात सुशांत शिंदे. 11 बॉल खेळलेले आहेत. आणखीन एका अर्धशतकाची चाहूल सुशांत शिंदे दादा यांना लागली असेल, परंतु शिवतेज बॉयज साठी फार महत्वपूर्ण विकेट आहे. हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. बॉलर पुन्हा तयार. गोलंदाजी मार्कवरून समीर गाडवे. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि याच गोलंदाजीमध्ये काहीतरी करावं लागेल. चांगला बॉल, यॉर्करचा वार केलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. स्ट्राइक रोटेट केलंय. सुशांत शिंदे 12 बॉल 44 पा. यॉर्कर बॉल, टो क्रशर यॉर्कर टाकला होता आणि पाठीमागच्या बाजूला बॅकअपला खेळाडू होते. शॉर्ट फाईन लेगला बॉलवरती आले. बॉलला अडवलं, बॉलची फेकी केली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. समोर खेळलाय ओव्हर दी बॉलर हेड. समोरच्या बाजूला ठोकलेला आणखीन एक धावसंख्या वाढवणारा षटकार. नितीन कदम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये दम. या बॉलची उडान टीम साठी होता 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. परंतु एका बाजूला समीर गाडवे ज्या प्रकारचा यॉर्कर बॉल टाकला होता तो प्रभावशाली होता, परंतु हा फटका पा जागेवरतून रडार मध्ये टाकला आणि बॉलला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी. 58 धावा, 58, नो लॉस.
शेवटच्या अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4. 2 बॉल चांगले टाकावे लागतील. समीर गाडवे पुन्हा तयार होत आहेत गोलंदाजी मार्ग वरतून. ऑलराऊंडर खेळाडू बोपर्डी शांत संयमी आहेत, परंतु आज तो संयमाचा खेळ करावा लागेल. कमी गतीचा बॉल, बॅकलिपचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. नितीन कदम स्टाईल बॉल सीमा पार षटकार. एक कलात्मक फटका होता. टप्पा पडल्यानंतर फार वेळ होता. नितीन कदम यांनी त्यानंतर पहा बॅकलिपचा योग्य वापर केला, टायमिंग प्रॉपर केलं, बॉल पाठवला सीमा रेषा पलीकडे. बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक षटकार. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकातला धावसंख्येचा वेग प्रचंड वाढला. या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा काय फटका खेळलाय बॅटिंग करताना नितीन कदम यांनी. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती किती आहे? 64 धावा, नो लॉस. शेवटचा बॉल शरीरापासून दूर टाकलाय. पंच वळतात आणि सांगतायत की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, जो वाईट आहे. समीर गाडवे पुन्हा गोलंदाजी मार्ग वरतून तयार होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल आणि तोही ओळखला आणि आता हा बॉल रोडवरती पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने हल्ला. 71 धावा, 0 गडी बाद. काळ भैरवनाथ 11 बावधन. काय फटका खेळलाय. कमी गतीचा बॉल आणि त्या बॉलवरती आक्रमण केलं आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. 18 बॉलमध्ये 71 कुठलेले आहेत. हा तो शेवटचा बॉल कमी गतीचा होता. जागेवरतून एक पाय हवेत घेत या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवलाय. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. शिवतेज बॉयजला कमबॅक करावा लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पुन्हा एकदा अजय मांढरे यांना बोलवलेलं आहे, कारण षटक क्रमांक 2 मध्ये चांगला खेळ त्यांनी केलाय आणि त्यासाठी की काय पुन्हा एकदा त्यांना बोलवलंय. त्याचबरोबर सिद्धेशजी खामकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत वाई प्रीमियर लीगच्या वतीने आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलंही शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये खास करून अजय खामकर माफ करा अजय मांढरे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय. लोअर फुल टॉस आणि त्याला पाठवलं एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. अविनाश भोसले आणि सनी शिंदे बावधन यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. वाई प्रीमियर लीगच्या वतीने आपलंही स्वागत आहे. 87 षटकार आतापर्यंत लागलेले आहेत आणि हा 88वा षटकार मारलाय या स्पर्धेतला नितीन कदम यांनी. 88 आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये सकाळपासून लागलेले आहेत. हा पहिला दिवस आहे. ज्यावेळेस या स्पर्धेचा 5वा दिवस येईल तर निश्चित मला वाटते 350 ते 400 प्लस षटकार लागतील, जर पहिला दिवस असा असेल तर. आता हा चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाला भेटणारा बॉल आहे. असे काही जे बॉल गोलंदाज टाकतात ना, ते बॉल गोलंदाजांचं मनोबल वाढवतात, परंतु आता आत्मविश्वासाची गरज आहे आणि त्याला साथ घालावी लागेल. असं म्हणतात की पाण्यामध्ये वीज असते, तिला गतीची गरज असते. आत्मविश्वास आपल्यामध्ये असो, आज त्याला साथ घालावी लागेल. बॉलर तयार अजय. चांगला बॉल पंचांगडे अपील. पंचांनी दाद उचलून धरली आहे. विकेटचं पतन. ओझरडे गावचे नितीन कदम 34 धावा बनवून माघारी, परंतु सुरुवात चांगली करून दिली. काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमला 34 बनवल्या. 90 बॉल खेळले.
10 बॉल खेळले, 34, 5 षटकार आणि 1 चौकार. 340चा स्ट्राईक रेट त्यांचा हा चांगला राहिला, टीमसाठी लाभदायक होता. आउट होऊन माघारी जात आहेत. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा, विकेटचं पतन. आता क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलं जाईल हेही पाहावं लागेल, कारण 82 वरती 2-1 अशी स्थिती आहे. 82 धावा, 1 गडी बाद. गोवेदीकर गावचा अक्षय मालुसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. प्रतिभा आहे अक्षय मालुसरे यांच्याकडे, आक्रमकता आहे, परंतु समोरच्या बाजूने धारदार गोलंदाजी होतीये. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. शेवटच्या एका बॉलचं काही बाकी आहे. 82, 82 धावा. आणखीन एका बॉलने बॅटची कडा घेतली पाठीमागच्या बाजूला. धाव घेण्याचे संकेत सुशांत शिंदे यांनी दिले नाही, त्यामुळे स्ट्राईक कोण करणार आहे तर सुशांत शिंदे आपल्याकडे स्ट्राईक घेतील. 4 षटकांचा खेळ संपलाय. 82 धावा, 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना काळ भैरवनाथ 11 बावधनने 24 बॉल मध्ये 82 कुटलेले आहेत. अजूनही 12 बॉलचं काही बाकी आहे. चला करा, घाई करा, अजून एक सामना बाकी आहे. अंधार हा लवकर पडतो आणि त्यासाठी विनंती आहे की आपण निर्धारित वेळेमध्ये खेळूया. 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. सुशांत शिंदे 13 बॉल 45 वरती बॅटिंग करत आहेत. दुसऱ्या अर्धशतकाची चाहूल तर त्यांना लागलीच असेल. दुसरं अर्धशतक लोडिंगला टाकले, डाऊनलोडिंगला टाकले की काय हेही पाहावं लागेल, की इथून पुढे सुशांत शिंदे यांची विकेट शिवतेज बॉयजला मिळेल का हेही पाहावं लागेल. टीम मीटिंग बोलवलेली आहे. असं म्हणतात की 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. जी टीम मीटिंग बोलवली आहे त्या टीम मीटिंग मध्ये कुणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल, कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल बॉल आणि कुणावरती ठेवला जाईल षटक क्रमांक 5 मध्ये विश्वास, हेही पाहावं लागेल. स्ट्राईक वरती आपण चर्चा करतोय. सुशांत शिंदे ओझरडे 13 बॉल 45, परंतु षटक क्रमांक 5 मध्ये आता शिवतेज बॉयज बालेगर हा संघ कुणाला बोलवतोय हे पाहावं लागेल. धीरज कासुर्डे जे बालेगर गावचे आहेत, म्हणजे संघ मालक ज्या गावचे आहेत त्याच गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, ज्या गावचा संघ आहे शिवतेज बॉयज त्याच गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ चांगला केला होता. धीरज कासुर्डे यांनी गोलंदाजी करताना आणि पुन्हा एकदा तोच पर्याय ओव्हर नंबर 5 मध्ये निवडलेला आहे. समोर आहेत सुशांत शिंदे. बॉलर तयार. धीरज कासुर्डे गोलंदाजी मार्क वरतून ओव्हर नंबर 5. फुलटॉस बॉल समोर मारलाय आणि ओठ कॅच, काय झेल पकडलाय. लाजवाब कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. आणि सुशांत शिंदे यांना दुसऱ्या अर्धशतकापासून वंचित ठेवलं आणि त्याचं श्रेय त्या क्षेत्ररक्षकाला जातोय. काय झेल पकडलाय. संघाला महत्वाची विकेट मिळवून देणारा अजय मांढरे काय झेल पकडलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहत आहात स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. काय झेल पकडलाय. हवेत झेप घेतली आणि हा झेल पकडला आणि महत्वाच्या फलंदाजाला आयकॉनला माघारी पाठवलंय. समोर खेळलेला फटका 5 धावा हव्या होत्या अर्धशतकाच्या खेळीसाठी, परंतु काय झेल पकडलाय. एका पायावरती उभे राहिले, हवेत झेपावले. 5 स्लो मोशन चित्त थरारक झेल वाई प्रीमियर लीगचा
कॅच ऑफ द डे म्हणायला काय असं हरकत नाही. काय झेल पकडला, हाच तो खेळाडू आहे ज्याने हा झेल पकडलाय. अजय मांढरे गोलंदाजी तर चांगली केली आहे परंतु झेलही चांगला पकडलाय. एफर्ट्स अप्रतिम होते. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्न असतो. परंतु अजय मांढरे चिखली यांनी ते करून दाखवलं. कमी गतीचा बॉल हवेत खेळला, क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतन. काळ भैरवनाथ 11 बावधनला आणखीन एक धक्का दिलाय शिवतेज बॉयज बालेगर या टीमने. दुसराही फलंदाज कोसळलाय. आल्या पावली माघारी. अर्जुन जे जामगावचे आहेत, अर्जुन शिंदे माघारी जात आहेत. मधल्या फळीमध्ये आले होते, या मॅच मध्ये मोठा खेळ करू शकले नाही परंतु आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती धीरज कासुर्डे बालेघर. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. हॅट्रिक या शब्दाचा उगम जर तुम्ही पाहिला ना तर क्रिकेटच्या खेळामधूनच याचा उगम झाला. 1858 साली एच स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ज्यांनी ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट विकत आणली आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला आणि तिथून पुढे प्रघात पडला तो म्हणजे हॅट्रिक. आणि तोच बॉल प्रगतीपथावरती आहे. धीरज कासुर्डे हॅट्रिकचा बॉल घेऊन निघालेले आहेत आणि तो बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघ मालक बावधन गावचे निलेश भैया मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. या प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहताना क्षमता आहे, आक्रमकता आहे परंतु समोरून धीरज कासुर्डे यांची धारदार गोलंदाजी आणि या हॅट्रिकच्या बॉलला बॅटचा चेहरा दाखवला आणि सिंगल धाव इथे प्राप्त केली आहे. फार वेळानंतर धावसंख्या पुढे सरसावते. 83 धावा. धीरज कासुर्डे यांनी 3 बॉल टाकले, 2 फलंदाज माघारी पाठवले आणि एकच धाव दिली. काय षटक हाताळले. प्रभावशाली गोलंदाजी धीरज कासुर्डे. प्रेशर मध्ये येऊन गोलंदाजी काय केली, वाखाडण्याजोगी गोलंदाजी. काट कसरीचं षटक. शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत. बॅटिंग मध्ये आता अक्षय मालुसरे गोवेदीकर. आणि पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉपला निघालाय शर्यत. बॉल आणि खेळाडूंमध्ये लागलेली आहे. बॉलची फेकी केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे. आता तिसऱ्या पंच प्रत्यक्षात पाहणी करतील या बॉलच्या पाठीमागे काय घडलेलं आहे. स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून आता पडताळणी केली जाईल. प्रीतम लोखंडे जे टेक्निकल ऑपरेटर या वाहिनीचे. नॉट आउट. चला मॅच सुरू करा. रिप्ले टेलिकास्ट फार उशीर झाला बॉल स्टंपला लावण्यासाठी. तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये अक्षय मालुसरे पोहोचले होते. गोवेदीकर गावचे एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2-2 वाईट आहे का बॉल. वाईट आहे. अशा 3 धावा आपण जोडूया. बॉलर तयार. कमी गतीचा बॉल सरळ बॅटने. काय फटका खेळलाय. आकाशाला गवस निघालत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. शॉट ऑफ द मॅच. सरळ बॅटने खेळलेला एक फुलातून फटका. अक्षय मालुसरे गोवेदीकर काय फटका खेळलाय. काय नजाकत आहे या फटक्यामध्ये. सरळ बॅटने खेळलेला क्रिकेटचा क्लासिकल फटका. षटकार. षटकारांचा गोवेदीकर ब्रँड. एका बाजूला बालेघरचा धीरज कासुर्डे एक प्रभावशाली गोलंदाज आहे परंतु काही बॉल महागडे टाकलेले आहेत. हा चांगला बॉल. काय गोलंदाजी केली या खेळाडूने. कारण या खेळपट्टीवरती जर तुम्ही 5 बॉलमध्ये 10 धावा देता हे चांगलं षटक मानावंच लागेल. कारण खेळपट्टी कॉन्क्रीटची आहे आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी म्हटलं की फलंदाजांना पोषक असते कारण बॅटवरती बॉल सहजरित्या येतो. मेहनत जास्तीची घ्यावी लागते ती गोलंदाजांना. बॉलर तयार. धीरज कासुर्डे. शेवटचा बॉल बाकी आहे.
आपटलाय बॉल छोट्या उसळीचा, क्षेत्ररक्षक आहे समोर, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न चालवला जाईल का, तर नाही, एकच धाव मिळेल आणि षटक क्रमांक 5चा खेळ या ठिकाणी संपला. काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमने बनवलेल्या आहेत धावा 93, 3 गडी बाद 93. संपूर्ण बॅटिंग कार्ड आपण पाहूया. काळ भैरवनाथ 11 बावधन, सुशांत शिंदे 14 बॉल 45, नितीन कदम 10 बॉल 34, अक्षय मालुसरे 4 बॉल 7 नॉट आउट आहेत. अर्जुन आज खास काय करू शकले नाही, एकही धाव बनवू शकले नाही, झटपट माघारी गेले. त्यानंतर निलेश भैया मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत, 1 बॉल 1 त्यांनी बनवलेली आहे. ही संपूर्ण बॅटिंग कार्ड. परंतु बॉलिंग कार्डचा विचार केला तर आज पॉवर प्लेमध्ये मंगेश येवले जे कुसगावचे आहेत 31 धावा दिल्या. त्यानंतर अजय मांढरे यांचं खास करून कौतुक करावं लागेल, जे चिखली गावचे आहेत, 2 षटकं हाताळली, 18 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. समीर 1 षटक 32 धावा दिल्या आणि त्यानंतर धीरज कासुर्डे 1 षटक 11 धावा 2 गडी गारद. प्रथमेश साळुंके अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरला, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमा रेषेच्या पलीकडे, लाईक ट्रेस बुलेट, बॉल सीमा पार, चौकार. काय फटका होता, तंत्रशुद्ध फटका. गॅप शोधला या बॉलने, एक्स्ट्रा कव्हरला बॉलने सीमारेषा तोडली आहे 4 धावींसाठी. प्रथमेश साळुंके पुन्हा तयार होतील. पहिला बॉल मागणा आहे, परंतु शेवटचे 5 बॉल चांगले टाकावे लागतील. 97, 97 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. या अगोदर काळ भैरवनाथ 11 बावधनने 133 धावा उभारल्या होत्या. आता या मॅच मध्ये आतापर्यंत 97 धावा बनवलेल्या आहेत. सोडून दिलाय बॉल, थोडंसं प्रेशर आहे, परंतु दडपण आहे, याच्यातून मार्ग काढावा लागेल. गोलंदाज प्रथमेश साळुंके युवा खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्गवर तयार होतील, कारण हे अनुभवाचे जे चटके आहेत ना ते तुमच्यामध्ये कडकपणा आणतात. आणि आता इथून पुढे आता प्रथमेश साळुंके यांना त्या अनुभवातून गोलंदाजी करावी लागेल. अंतिम षटकामध्ये शेवटचे 5 बॉल. हा बॉल उजव्या स्टीच्या बाहेर आहे, डॉट टाकलेला आहे, कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. व्हाईट बॉल साठी तुम्हाला रिव्ह्यू मागता येणार नाही. जर पंचांना काही अडथळे असतील तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु मग खेळाडूंना ऑन फील्ड जो निर्णय आहे तो मान्य करावा लागेल. बीमर साठी रिव्ह्यू उपलब्ध आहे दोन्ही टीम साठी. बाकीचे रिव्ह्यू पंचांकडे असतील, जर पंचांना वाटलं तर पंच रेफर करू शकतात. बॉलर तयार, फुल टॉस बॉल, प्रतिउत्तर नाही. पाठीमागच्या बाजूला 1 सिंगल धाव प्राप्त होतीये. समोर फेक आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. नो बॉल आहे, नो +1 अशा धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे, तब्बल 2. 100 धावा धाव फलकावरती. काळ भैरवनाथ 11 बावधन या संघाचं धावसंख्येचं शतक या ठिकाणी पूर्ण होत आहे. फ्रीटचा बॉल प्रगती पथावरती येतोय. पूर्वी क्रिकेटमध्ये फ्रीटचा बॉल नव्हता, परंतु क्रिकेटमध्ये फ्रीट आली, क्रिकेटला एक चांगली रंगत आली. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. स्ट्रायकर एंडला निलेश भैया यांच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट आलाय, बांधून ठेवलंय युवा खेळाडू प्रथमेश साळुंके यांनी. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, डॉट आलाय. ही भेदकता आहे प्रथमेश साळुंके यांच्या गोलंदाजीची. परंतु एका बाजूला बावधन गावचे आक्रमक फलंदाज निलेश भैया तयार. कट केलाय बॉल, पाठीमागच्या बाजूला थर्डमॅनला चाललाय बॉल. थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4, धावसंख्या वाढवणारा चौकार.
उजव्या स्टिचच्या बाहेर आले होते आणि त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. बॉलने गॅप शोधला, बॉल थर्ड मॅनला सीमा रेषेच्या पलीकडे सरळच्या धावेसाठी. प्रथमेश साळुंके युवा खेळाडू आहेत, गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना पाहत आहोत. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे, अशा प्रकारचं षटक त्यांचं राहिलेलं आहे. चेहऱ्यावरती थोडंसं त्यांच्या निखळ स्मित हास्य पाहायला मिळालं. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. वेगाने टाकलाय, वेगावरती स्वार झाले. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली प्रथमेश साळुंके यांची. एक सिंगल धाव मिळतीये, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. शेवटचा बॉल आता यानंतर शेष आहे. इथून पुढे आता या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय आणि शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेकर या टीमला आता किती बनवायचे आहेत सांगून जाणारा बॉल प्रगतीपथावरती. प्रथमेश साळुंके शेवटचा बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये धावा तेवढ्या जास्त येऊ शकल्या नाही, परंतु इथे आता आणखीन एका धावेचा प्रयत्न चालवलाय. फेक नॉन स्ट्रायकरला केलेली आहे. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. बॅटिंग करत असताना बनवलेल्या आहेत 106 धावा. काळ भैरवनाथ 11 बावधन या टीमने आता विजयासाठी बनवायच्या आहेत. शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर या टीमला 107 धावा. येणारे बॉल आहे 36. पुढच्या मॅचच्या टॉससाठी रिपोर्टिंग करायचं विद्यानिकेतन 11 आजच्या दिवसातली शेवटची मॅच आणि त्यांच्या विरुद्ध शिवतेज बॉयज आपल्याला टॉससाठी यावं लागेल. बॅटिंग कार्ड तुम्ही पहा संपूर्ण. सुशांत शिंदे ओझरडे 14 बॉल 45. नितीन कदम ओझरडे 10 बॉल 34. अक्षय मालुसरे गोवेदीकर 8 बॉल 13. निलेश भैया बावधन 4 बॉल 6. धीरज कासुर्डे बालेगर गोलंदाजी करताना 11 धावा दिल्या, 2 गडी गारद केले. अजय मांढरे चिखली 2 षटका हाताळली, 18 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. प्रथमेश साळुंके आले होते अंतिम षटकामध्ये 13 दिल्या. समीर गाडवे बोपर्डी 1 षटक 32 धावा. हा संपूर्ण पहिल्या डावाचा आढावा राहिला. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा शिवतेज बॉयज आणि विद्यानिकेतन 11. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे आणि त्या शेवटच्या मॅचचा टॉस केला जाईल. शिवतेज बॉयज बालेघर विपक्ष विद्यानिकेतन 11. संपूर्ण आजच्या दिवसाचा आपण आढावा घेऊया. पहिली मॅच तेजदीप 11 विपक्ष शिवतेज बॉयज झाली. पहिला सामना शिवतेज बॉयजने जिंकला होता. त्यानंतर विद्यानिकेतन 11 आणि काळ भैरवनाथ 11 हा सामना झाला, तो विद्यानिकेतन 11ने जिंकला. त्यानंतर विद्यानिकेतन 11 विपक्ष तेजदीप 11 हा सामना झाला, तो सामना विद्यानिकेतन 11ने जिंकला होता. त्यानंतर तेजदीप 11 विपक्ष काळ भैरवनाथ 11 सामना झाला, तो सामना काळ भैरवनाथ 11ने जिंकला होता. शिवतेज बॉयज विपक्ष आता काळ भैरवनाथ 11 हा सामना सुरू आहे आणि यानंतर शेवटची मॅच विद्यानिकेतन 11 शिवतेज 11 ही होणार आहे. उद्याचे काही आपण लॉट्स पाहूया. उद्याही बरेचसे सामने आहेत, उद्याही बरेचसे खेळाडू खेळणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये 4 संघ उद्या आहेत. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसांमध्ये सहभागी झालेले संघ आपण पाहिले. उद्याचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. वाई प्रीमियर लीग आजपासून सुरू झालेली आहे. आता या वाई तालुक्यामध्ये वाई प्रीमियर लीग अर्थात मंत्री चषकाचे वारे आता गावोगावी जाऊन पोहोचलेले आहेत आणि या वाऱ्यांनी आता जोर पकडला. आता प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी कट्ट्यावरती गावच्या ही चर्चा होणार आहे. या खेळाडूने खेळ चांगला केला, त्याने चांगली बॉलिंग केली, त्यांनी अर्धशतक झळकवली, कुणी क्षेत्ररक्षण चांगलं केलं. परंतु उद्याच्या दिवसामध्ये चौनेश्वर 11 नाथसाहेब 11 हा पहिला सामना आहे. सरपंच 11 आणि अभय 11 हे 4 संघ उद्या सहभागी होत आहेत आणि उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. हे 4 संघ उद्या सहभागी होत आहेत त्या स्पर्धेमध्ये. आजचा पहिला दिवस. बरेचसे प्रेक्षक आजच्या पहिल्या दिवशी जोडलेले आहेत. त्या तमाम क्रीडाप्रेमींचं आपण स्वागत करूया. उद्या 4 आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये सौरंजन गायकवाड, अमोल कदम, तेजस शिंदे आणि आबी चोरट
हे 4 आयकॉन उद्या खेळणार आहेत आणि वाई तालुक्यातले खेळाडू उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. आज 4 संघ खेळलेले आहेत. म्हणजे उद्याचाही आपण चर्चा केली. उद्या 4 संघ सहभागी होत आहेत. एकूण या स्पर्धेमध्ये 16 संघ सहभागी होत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जोरगावचा केतन जाधव, ज्यांनी सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये खेळ दिमागदार केला होता. सोबतीला अमित वरे, अर्थात क्रिकेटच्या पटलावरती बॉन्ड या नावाने प्रसिद्ध असणारे आणि मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे. फिटनेस एक चांगली आहे अमित बॉन्ड यांची, नेहमीच आवर्जून त्याची चर्चा होत राहते. आणि असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. काळ भैरवनाथ 11 बावधन पहिल्या षटकासाठी कुणाला बोलवणार. निश्चित पहिल्या षटकामध्ये युवराज शिंदे यांचा पर्याय निवडला जाईल का हेही पाहावं लागेल या मॅचमध्ये. कारण आतापर्यंत युवराज शिंदे यांनीच बावधन 11चं पहिले षटक हाताळलेलं आहे. लीड गोलंदाज म्हणून काम करतायत. बऱ्याचशा वर्षाचा लेदर बॉलचा आणि टेनिस बॉलचा अनुभव गाठीशी घेऊन बावधन गावचे युवराज शिंदे रॉबिन सर या नावाने वाईमध्ये प्रसिद्ध असणारे गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग मध्ये स्ट्राइक कोण करणार हे पाहावं लागेल. बॉन्ड करणार की केतन जाधव करणार. आणि स्ट्राइक वरती आता जोरगावचे केतन जाधव. स्ट्रायकर एंडला केतन जाधव. सकाळच्या मॅच मध्ये चांगला खेळ केलाय. गोलंदाजी मार्क बॉलिंग पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु अखेरकार बॉल सीमा पार. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. आणि पहिल्याच बॉलचं केतन जाधव यांनी स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा पार, चौकार. म्हणजे जी सुरुवात सुशांत शिंदे यांनी केली होती ना, त्याचं उत्तर केतन जाधव यांनी दिलंय आणि हाय बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. दोन्ही डावाची सुरुवात ही चौकाराने झाली आहे. म्हणजे हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार. कमी गतीचा बॉल ही खासियत आहे. कमी गतीचा बॉल टाकायचा, त्याला बाहेर काढायचं. युवराज शिंदे पुन्हा एकदा पहा या बॉलचा रिप्ले टेलिकास्ट. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढला, डॉट आलेला. ही खासियत आहे, ही गोलंदाजीची लकब आहे युवराज शिंदे यांनी. कोणती मुभा फलंदाजाला दिली नाही, डॉट आलाय. कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन युवराज शिंदे मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला जोरगावचा एक युवा खेळाडू आहे ज्याच्या फलंदाजीमध्ये आक्रमकता आहे, असा केतन जाधव. चार धावा धावफलकावरती येत आहेत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. वातावरणामध्ये आता थोडासा गारवा निर्माण होतोय, कारण गावाकडचं वातावरण म्हटलं की एक आल्हाददायक वातावरण. थोडंसं ढगाळ पाहायला मिळतंय. काल बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे. हलक्याच्या सरी काही ठिकाणी कोसळलेल्या आहेत. चला घाई करूया आपण. बॉल क्रमांक 3. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावलेत, डॉट आलाय. आणि या वर्षीचा पावसाळा जर तुम्ही पाहिला ना, तर फार लांबवलेला पावसाळा आहे. म्हणजे जो पाऊस 15 मे पासून सुरू झालाय ना, तो अजून पडतोय. हा रिप्ले टेलिकास्ट पहा तुम्ही या बॉलचा स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल, स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे उधळून लावले, डॉट. हाही चांगलाच बॉल. युवराज शिंदे यांची खासियत आहे, फिरकी गोलंदाज आहेत आणि फिरकीमध्ये फलंदाजांना बांधून ठेवलंय. पहिला बॉल जर तुम्ही वगळला, आणि हा ज्या प्रकारे आम्हाला राजू शेठ शिर्के सांगतायत की त्यांचं हे प्रॅक्टिस ग्राउंड आहे, त्यामुळे या मैदानाचा त्यांना काना कोपरा सर्व खेळपट्टी सर्व माहिती आहे. आणि त्याचमुळे की काय तोलून मापून बॉल टाकलाय. हाई बॉल, डॉट. 4 बॉल डॉट टाकलेले आहेत. 5 बॉल टाकले, 4 धावा दिलेल्या आहेत. याच मैदानावरती ते सराव करतात आणि याच मैदानावरती आता प्रभावशाली ठरतायत. शेवटचा बॉल. आक्रमण केलंय
क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, धक्का क्रमांक लागलाय पहिला आणि जावं लागेल आता फलंदाज केतन जाधव यांना माघारी. धक्का क्रमांक पहिला. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. केतन जाधव 107 धावांचं प्रत्युत्तर देत असताना माघारी परतलेले आहेत. पहिलं षटक अवघ्या 4 धावांचं राहिलं. यशस्वी षटक म्हणायला काही हरकत नाही. टीम काळ भैरवनाथ 11 बावधनसाठी, परंतु एका बाजूला आता शिवतेज बॉयज, अनपटवाडी, बालेगर या टीमला कमबॅक करावं लागेल. धावा कुटाव्या लागतील. अवघ्या 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेल्या आहेत. एका बाजूला आपण चर्चा करतो ना, शिवतेज बॉयज, अनपटवाडी, बालेगर हा संघ राहुल दादा इंगळे फौजी आणि सतीश दादा कोंडके यांच्या मालकीचा आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती केलाय बदल. ओझरडे गावचे नितीन कदम तर बॅटिंगसाठी चिखलीचे अजय मांढरे मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. पहिलाच बॉल सरळ बॅटने अमित बॉन्ड यांनी पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी 1 गाव 11च्या बऱ्याचशा स्पर्धा कुसगाव गावाकडून गाजवणारा खेळाडू अमित बॉन्ड यांच्या बॅटमधून मोठा टोला आलाय. पुस्तकी फटका खेळलाय. बॅटचा फेस ओपन करून टाकला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू नितीन कदम, ओझरडे तयार. आपटलाय बॉल, कट केलाय, पॉइंटला खेळाडू. फेकी कोणत्या एंडला? स्ट्रायकर एंडला केले. एक सिंगल धाव आलेली आहे. परंतु आता स्ट्राईक वरती कोण आहे तर अजय मांढरे आहेत. गोलंदाजीमध्ये अजय मांढरे यांनी चमक दाखवली आहे. आता फलंदाजीमध्ये धमक दाखवावी लागेल, कारण 107 धावांची चिरफाड या मॅच मध्ये करायची आहे. या धावसंख्येचं प्रत्युत्तर द्यायचंय. 28 बॉल बनवायचे आहेत. 96 धावा. चला घाई करा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर आता 2ची आपण चर्चा करत आहोत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 वरती 1. ऑन साइडला रस्त्यावरती बॉल पाठवलाय अजय मांढरे. काय फटका खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आल्या पावली इरादे स्पष्ट केलेले आहेत. अजय मांढरे यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. ओ खेल दी क्या जिसमें जीत फिक्स है, अरे बल्कि उसी खेल में मजा है जिसमें दोस्तों हार की रिक्स है. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. अजय मांढरे यांनी गोलंदाजीमध्ये चमक दाखवली. आता फलंदाजीमध्ये आपली धमक दाखवतायत. आल्या पावली बॉल पाठवलाय रोड वरती. आज जबाबदारी घ्यावी लागेल. या मॅचची भागीदारी फार महत्वाची आहे. साझीदारी करावी लागेल. या मॅच मध्ये पार्टनरशिपची गरज आहे. पार्टनरशिपला फार मोठं महत्व आहे. शिवतेज बॉयज, अनपटवाडी, बालेगर 17 वरती 1. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी. नितीन कदम तयार होत आहेत. चला दोन्ही टीमला विनंती करूया की आपण काही करा, आपण वेळ घेऊ नका. आता वाजलेले आहेत 4:33 होत आहेत. याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 बॉल क्रमांक 4. हाई बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती अजय मांढरे यांनी केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. जागेवरतूनच क्रीजच्या खोलीचा वापर करत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार.
दोनच बॉल खेळलेले आहेत आणि दोनच बॉल मध्ये आपली छाप सोडली आहे. प्रत्येक जण येतोय, नितीन कदम यांना काही ना काहीतरी सल्ला देण्याचा प्रयत्न करतोय. सल्ले हे फार महत्वाचे आहेत जीवनामध्ये. एखादा सल्ला आमूलाग्र बदल करू शकतो, परंतु या मॅचची परिस्थिती हे सल्ले बदलवतील का? 2 बॉलचा खेळ बाकी, 23 वरती 1. एका बाजूला अजय मांढरे यांची धडाकेबाज बॅटिंग सुरू आहे. स्ट्रायकरला तयार. काय खेळ केलाय, दोनच बॉल खेळलेले आहेत. 12, 6 स्ट्राईक रेट. उजव्या स्टीच्या बाहेर नेलेला बॉल आहे. पंचांनी सांगितलं की वाईड आहे, दडपण आहे, प्रेशर आहे. अशा परिस्थितीमध्ये नितीन कदम यांना गोलंदाजी करायची आहे. अजय मांढरे यांच्यासाठी असणारा हा बॉल वाईड आहे. पंचांनी सांगितलं की पुन्हा टाकावा लागेल. नितीन कदम, अनुभव आहे नितीन कदम यांच्याकडे. ओझरडे गावचे ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. अजूनही 2 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. पुन्हा तयार गोलंदाजी मार्ग वरतून नितीन कदम, ओझरडे. सातारा पोलीस. चांगला बॉल वेगाने टाकलाय. वेगाने आता फलंदाज अजय मांढरे यांना प्रभावित केले. डॉट वेगाने टाकलेला बॉल डॉट आलाय. डॉट आलेला आहे. कोणती धाबा बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. 24 वरती 1. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे या ओव्हरमध्ये. 24 धाबा, लॉस ऑफ 1 विकेट. नितीन कदम. हाई बॉल जागेवरतूनच खेळलाय आणि आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि या फटक्यामध्ये होतं वजन. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी 30 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट आहे 15चा, रिक्वायर्ड आहे 19.25चा. शेवटचाही बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. म्हणजे अजूनही प्रयत्न मोठे करावे लागतील. असं म्हणतात, ज्या प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची ही मोठी असते तिथे नशिबाला झुकावं लागतं. आणि याही मॅच मध्ये प्रयत्न थोडेसे मोठे करावे लागतील. चला घाई करा. पार्टनरशिपची आपण चर्चा करूया. अजय मांढरे 4 बॉल खेळले 18. अमित बॉन्ड 2 बॉल 7. स्पोर्ट ऑन लाईव्ह या सर्व काही गोष्टीचा आढावा आपण घेत आहोत. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे आणि सध्याच्या घडीला स्पोर्ट ऑन लाईव्हची चर्चा आहे. ज्या प्रकारे त्यांनी केलेला आपल्यामध्ये बदल, ज्यावेळेस एखादी स्पर्धा होते त्याच्या व्हिडिओज आपण पाहतो. खेळलेले स्ट्रोक, एखाद्या खेळाडूचा वाढदिवस येतो, त्या खेळाडूच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या इन्स्टा पेजला जर पाहिलं तर त्या खेळाडूंनी एखाद्या स्पर्धेमध्ये खेळलेली चांगली इनिंगचे स्ट्रोक आपण पाहतो. म्हणजे ज्या प्रकारचा प्रवास राहिला थोडासा खडतर होता स्पोर्ट ऑन लाईव्ह साठी. परंतु सध्याच्या घडीला आपण चर्चा करतोय स्पोर्ट ऑन लाईव्ह या वाहिनीची. परंतु ओव्हर नंबर आता 3 साठी गोवेदीकर गावचा पर्याय निवडलाय. गोवेदीकर गावचे ऑलराऊंडर खेळाडू अक्षय मालुसरे गोलंदाजी मार्कवरती. गोवेदीकर गावचं चर्चेमध्ये असणारं नाव अक्षय मालुसरे. ओव्हर नंबर 3. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. बॅटचा फेस ओपन केलाय, बॉल पाठवलाय. अमित बॉन्ड यांनी सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. पुन्हा एकदा पाहूया रिप्ले टेलिकास्ट. या बॉलची क्रिया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शरीरापासून बॉल बाहेर काढला आणि त्यानंतर वेळ घेतला. त्यानंतर बॉलला कट केलं आणि पॉइंट मधून बॉल पाठवला सीमा पार. पाठीमागच्या बाजूला खेळलाय, बॅकअप नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय, शर्यत लागली आहे आणि बॉलने शर्यत जिंकली आहे. हाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. क्रीजच्या खोलीचा काय वापर केला अमित बॉन्ड यांनी. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. अमित वरे अर्थात बॉन्ड. बॉन्ड या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे
एक गाव 11 मध्ये एका हंगामाला अनेक मालिकावीर आपल्या नावी करणारे, परंतु एका बाजूला गोवेदीकर गावचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहे अक्षय मालुसरे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पाठी ओढलाय बॉल, त्याच्यावरती केलाय प्रहार, बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, धावा मिळतील 6 षटकार. याही बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय मालुसरे यांचा हा बॉल पाठवलाय सीमा पार. पुन्हा एकदा गरकन गिरकी घेत बॉलला भिरकावून दिलाय अमित बॉन्ड यांनी सीमारेषा पलीकडे. अक्षय मालुसरे असे खेळाडू आहेत, नवी मुंबईला येऊन देखील बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलेला आहे, खास करून प्रीमियर लीग मध्ये. ते नाव म्हणजे अक्षय मालुसरे आहे. हाई बॉल पुन्हा एकदा निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला अमित बॉन्ड यांनी, या बॉल वरती ठोका, षटकार. 4 आहे, माफ करा, चौकार आहे. हा चौकार आलेला आहे. अमित बॉन्ड आता चांगली बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहत आहोत. धावसंख्येचा वेग आता हळूहळू वाढू लागलेला आहे. 4च बॉलचा खेळ झालाय. तब्बल 18 धावा खर्च केलेले आहेत. टीमची टोटल आहे 48 धावा, 1 गडी बाद. अक्षय मालुसरे एंड बदललाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आलेले आहेत, परंतु समोरच्या बाजूला अमित बॉन्ड. प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत कुसगावच्या अमित बॉन्ड यांना भेटण्यासाठी, कारण अमित बॉन्ड यांनी खेळ चांगला केलेला आहे आणि हे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा माघारी जात आहेत. हे दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत. मैदानाच्या आतमध्ये आले, आता ते चाललेले आहेत. त्यांना विनंती करूया की आता आपण सहकार्य करा. मॅच सुरू होते पुन्हा एकदा. अक्षय मालुसरे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, एंड बदललाय. या अगोदर ओव्हर द विकेट गेले होते, आता राऊंड द विकेट आलेले आहेत. अमित बॉन्ड क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना. आता इरादे काय आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये अमित बॉन्ड स्ट्रोक खेळणार, कशा प्रकारे आता राऊंड द विकेट रणनीती आखलेली आहे अक्षय मालुसरे यांनी, हेही पाहावं लागेल, कारण ही विकेट महत्वाची. बॅकफूट वरती गेले आणि मनसुबे उधळून लावले. डॉट आलाय, मिळणार नाहीये कोणतीही धाव. म्हणजे हा फार वेळानंतर आलेला अक्षय मालुसरे यांचा डॉट आहे. मोकळा श्वास घेतला असेल, कारण या अगोदर बरेचसे मोठे फटके अक्षय मालुसरे यांनी खर्च केले. आता नावाप्रमाणे गोलंदाजी केली, डॉट आलाय. पुढे टाकलाय, कव्हर्सला खेळाडू झेल निसटलाय. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला झाली. फार वेळ घेतला फेकी करण्यासाठी आणि अक्षय मालुसरे त्या ठिकाणी खुश नव्हते. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 49 धावा. हा तो शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा टाकला. कव्हर्सला प्रयत्न केले झेलसाठी, परंतु त्यानंतर बॉलची फेकी थोडीशी उशिरा झाली आणि त्यानंतर नाखुश होते या फेकीवरती अक्षय मालुसरे. 48 धावा धावफलकावरती येत आहेत. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 59. चला घाई करा, पावसाचं वातावरण झालेलं आहे. दोन्ही संघ 5 वाजत आलेले आहेत आणि आपण घाई करा. एक सामना आपल्याकडे बाकी आहे. येणारे 18 बॉल 59 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है, वही बदलते हैं रुख हवाओं का, जिनके इरादों में जान होती है. आणि ते इरादे या मॅच मध्ये दोन्ही संघांना मजबूत ठेवावे लागतील. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती करूया की अधिकचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही. अजून एक सामना आपल्याकडे बाकी आहे. 18 बॉल 59 धावांची गरज. चला फिल्डिंग लावा. चला काळ भैरव दिलेवन बावधन, आपल्याला विनंती आहे की आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. 18-59. आता ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. कहाणी थोडीशी बदलेल का? आणि पुन्हा एकदा आता पर्याय निवडलेला आहे. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं, फलंदाजांना बांधून ठेवलं,
बावधन गावचे युवराज शिंदे, रॉबिन गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. षटक क्रमांक 4 आपल्या नावी घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये ज्यांनी अवघ्या 4 धावा दिल्या होत्या, एक गडी गारद केला होता, युवराज शिंदे गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय डावकुरे हाताचे ऑलराऊंडर खेळाडू अजय मांढरे, चिखली. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होतीये. स्ट्रायकर एंडला अजय मांढरे गोलंदाजी मार्कवरतून कित्येक वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन युवराज शिंदे, परंतु एका बाजूला डावकुरे हाताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर. पहिलाच बॉल सोडून दिलाय, एक सिंगल धाव आलेली आहे. वाईड +1 धावा मिळतील 2. सुरुवात वाईड बॉलने झालेली आहे. त्यांनी षटक क्रमांक पहिला हाताळला होता, अवघी 4 धावा खर्च केल्या होत्या आणि एकच गडी गारद केला होता. असे युवराज शिंदे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होत आहेत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. चौऱ्याण्णव षटकार आतापर्यंत पहिल्या दिवशी लागलेले आहेत आणि चर्चा पण करूया की सर्वाधिक षटकार जर कुणी मारलेले आहेत, चौकार 59 लागलेले आहेत. म्हणजे षटकारांचा रेशिओ हा चौकारांपेक्षा जास्त आहे. बॉलर तयार, युवराज शिंदे. बॅटची कडा घेतलेला बॉल पाठीमागच्या बाजूला गेलाय. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. रॉबिन यांनी एक सिंगल धाव या ठिकाणी खर्च करतायत, परंतु 100वा षटकार कोण मारणार हेही पाहावं लागेल. म्हणजे षटकारांचं शतक कुणाच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर पूर्ण होणार हेही पाहावं लागेल. .51 107 धावांचं टार्गेट, म्हणजे जवळजवळ अर्धा टप्पा बॅटिंग टीमने गाठलेला आहे. ऑन साइडला सीमा रेषेच्या पलीकडे तडक फडक बेधडक सडक पे अजय मांढरे यांचा फटका आलाय. कडक बॉल सीमा पार, षटकार. .95 षटकार आणि 95वा षटकार अजय मांढरे यांनी मारलाय. 95. चांगला बॉल, आता चमक दाखवली आहे युवराज शिंदे यांनी. गोलंदाजी करताना आता भेदकता दाखवायला सुरुवात केली आहे. या अगोदर मोठा फटका आला होता आणि त्यानंतरची चमक पहा. अजय मांढरे यांना बांधून ठेवलंय. 15 बॉल 50 ची गरज आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला बॉल खेळलाय, वेळेची अचूकता नाहीये. क्षेत्ररक्षक आले, बॉलची फेकी करतील, परंतु धाव मिळेल का? एकच धाव मिळते. स्ट्राइक रोटेट केलंय. बॅटिंगची आपण चर्चा केली ना, अमित बॉन्ड 9 बॉल 26, अजय मांढरे 7 बॉल 25. युवराज शिंदे तब्बल 10 बॉल टाकले, 14 खर्च केलेले आहेत आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ बाकी. 107 धावांचं लक्ष, अर्धा टप्पा पूर्ण केलाय. शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर या टीमने. चला घाई करा मित्रांनो, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2025. फटका तर खेळलाय, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक जातील का? परंतु नाही. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अमित बॉन्ड यांचा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा हा बोलबाला, षटकार. काय फटका खेळला अमित बॉन्ड यांनी. ताकदीचा चांगला वापर केला, टायमिंग प्रॉपर केलाय, बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. रॉबिन शिंदे यांच्यावरती आक्रमण केलंय, भीषण हल्ला चढवलाय, फिरकीलाही प्रत्युत्तर दिलंय. सरळ बॅटने समोरच्या बाजूला
बॉल सीमारेषेच्या पलीकडे अमित बॉन्ड यांचा आणखीन एक वार. धडाकेबाज बॅटिंग, तुफानी खेळी मैदानाच्या आतमध्ये अमित बॉन्ड करतायत. काय खेळ केला या ओव्हरमध्ये अमित बॉन्ड यांनी. जबरदस्त बॅटिंग, सरळ बॅटने खेळलेला क्रिकेटचा एक क्लासिकल फटका, षटकार. आता 70 धावा धावफलकावरती येत आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 37. 12 बॉल 37 ची गरज आहे. हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 12 37 37 ची गरज आहे. केतन जाधव जोरचे खेळाडू आहेत. बॅटिंग मध्ये त्यांना खास काही करता आलं नाही. सुरुवात चांगली केली. 6 बॉलच्या पाठीमागे 4 बनवल्या. अमित बॉन्ड कुसगाव 11 बॉल 38. त्यानंतर अजय मांढरे 7 बॉल 25. चला घाई करा. ओव्हर नंबर आता 4 साठी गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. आणि या षटकासाठी आता कोणाला बोलवलंय तर एका युवा खेळाडूला गोलंदाजी मार्गवरती बोलवलं जात आहे. हर्षद वरे. ओव्हर नंबर आता 4 साठी 5 साठी गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. निश्चित आपण त्यांच्याबद्दल ज्या ज्या चर्चा करतो, हर्षद वरे क्षेत्ररक्षणासाठी हा खेळाडू नेहमी जाणला जातो. आता गोलंदाजी मार्गवरती तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. चिकाटी याही खेळाडूकडे चांगली आहे, परंतु आज या संधीचं सोनं करावं लागेल. गोलंदाजी करताना षटक क्रमांक 5 साठी येत आहेत कुसगावचे खेळाडू आहेत. समोर अजय मांढरे, डावकुरे आताचे चिखलीचे खेळाडू. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक यांनी अगोदर बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धाव्यांसाठी समीकरणामध्ये आता बदल होतोय. अजय मांढरे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. हर्षद वरे यांचं स्वागत केलंय चौकाराने. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेट, बॉल सीमा पार, चौकार. आता 11 बॉल 33 ची गरज आहे. हर्षद वरे पुन्हा तयार होतील. आज संधी मिळाली, त्या संधीचं सोनं हर्षद वरे यांना करावं लागेल. याही बॉलला ऑन साइडला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम षटकार. रिप्ले टेलिकास्ट, लांबवरती मारलेला मिड विकेटच्या वरतून बॉल सीमा पार षटकार. अजय मांढरे. एका बाजूला सुनामी, एका बाजूला वादळ. 10 बॉल 27 ची गरज आहे. एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. 10 बॉल 27 ची गरज आहे. 80 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि हा षटकार क्रमांक होता. अठ्ठ्याण्णव षटकार या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत. आणि आता कोणत्या मॅच मध्ये षटकारांचं शतक पूर्ण होईल. 4 बॉलचा खेळ बाकी. एंड बदललाय. हर्षद वरे कुसगाव. कुसगावचा एक ऑलराऊंडर खेळाडू युवा आहे. आज हर्षद वरे यांना आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. हा वाईट बॉल आहे. नेहमीच चांगल्या प्रकारे चपळता क्षेत्ररक्षण करताना, गोलंदाजी करताना त्यांनी अनेकदा गाव आकारामध्ये दाखवलेली आहे. परंतु आज अशी परिस्थिती आहे जिथे धावा कमी द्यायच्या आहेत, फलंदाजांना माघारी पाठवायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करायची आहे. वाईट +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. धावा, 1 गडी बाद. 82. अमित बॉन्ड 11 बॉल 38. 10 बॉल 25 ची गरज आहे. दोन्ही खेळाडू एकाच गावचे, एक गाव 11 मध्ये सोबत खेळतात, परंतु या प्रीमियर लीग मध्ये विरुद्ध खेळावं लागेल. हर्षद वरे निघालेत. सोडून दिलाय बॉल, शरीरापासून दूर नेलाय, वाईड आलाय. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल येतोय. निश्चित अनुभवाचे चटके तुमच्यामध्ये परिपक्वपणा आणतात. आता तीच परिपक्व गोलंदाजी
मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल हर्षद वरे यांना. पाठीमागे काय घडलं विचार करून चालणार नाही. पुढचे बॉल चांगले कसे टाकता येतील याचा प्रयत्न करावा लागेल. जीवनामध्ये अनेक अडथळे येतात, परंतु आता याच्यातून मार्ग काढावा लागेल. फटका तर खेळलाय, खेळाडू आहेत, झडप घालतायत. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळते. आता समीकरण बदलतंय का तर हो. येणारे बॉल आहेत 9, धावा बनवायच्या आहेत 23. 107 धावांचं टार्गेट. सुशांत शिंदे आलेले आहेत. हर्षद वरे यांच्याकडे निश्चित काही ना काहीतरी चर्चा होते. कशा प्रकारचे इथून पुढे बॉल टाकले पाहिजेत, कशा प्रकारची रणनीती इथून पुढे आखायची आहे. कारण मनोबल आपल्या सहयोगी खेळाडूचं वाढवणं हे फार महत्त्वाचं असतं. बी पॉझिटिव्ह या शब्दामध्ये इतकी ताकद आहे ना, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन याला जीवनामध्ये फार मोठं महत्त्व आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे बघता, तुमचा दृष्टिकोन कसा आहे याच्यावरती भरपूर काय क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये अवलंबून असतं. परंतु आता इथून पुढे कशा प्रकारचा दृष्टिकोन आहे हे पाहावं लागेल. हर्षद वरे यांचं 9 बॉल 23. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील अजय मांढरे. डावकुरे आताचे फलंदाज आहेत. 9 बॉल 23 ची गरज. 84 धावा, एक गडी बाद. मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. निश्चित खेळ काही सेकंदांसाठी थांबलेला आहे. बॉलिंग टीमने काही ना काहीतरी चर्चा पंचांकडे केली आणि निश्चित या षटकामध्ये आपण ज्याची चर्चा करतोय की हर्षद वरे यांना थांबवलेलं आहे की काय. आणि निश्चित या ठिकाणी माहिती मिळते की त्यांच्या हातामध्ये थोडीशी इंजुरी असल्यामुळे त्यांना बॉल टाकताना प्रॉब्लेम होत आहेत. म्हणजे थोडीशी दुखापत आहे आणि त्याचमुळे की काय हर्षद वरे यांचे उर्वरित आता बॉल हाताळण्यासाठी कुणाला बोलवलं जाईल हेही पाहावं लागेल. आता ओव्हर नंबर 5 मध्ये शेवटचे काही बॉल हाताळण्यासाठी खानापूर गावचा पर्याय निवडलाय. अजित जाधव खानापूर. ओव्हर नंबर 5. नऊ बॉल 23 ची गरज. चला घाई करा मित्रांनो, वेळ घेऊ नका. अजून 56 मिनिटं होत आहेत. अजय जाधव कमी गतीचा बॉल डॉट टाकलाय. मिळणार नाहीये कोणती धाव. डॉट आलाय. रिप्ले टेलिकास्ट पहा या डॉट बॉलचा. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. बॉल शरीरापासून दूर गेलाय. अजय जाधव खानापूर चांगला बॉल टाकलाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 84 धावा, एक गडी बाद. फुल टॉस बॉल त्याला पाठवले रस्त्यावरती सीमारेषेच्या पलीकडे. समीकरणामध्ये बदल करणारा फटका. 99वा षटकार मंत्री चषक वाई प्रीमियर लीगचा आलाय. 99 या स्पर्धेमध्ये लागलेले आहेत पहिल्याच दिवशी. आता 7 बॉल 17. 7 बॉल 17 ची गरज आहे या मॅच मध्ये. आणि या षटकातला शेवटचा बॉल हा पहा. साइड अँगल रिप्ले टेलिकास्ट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. आणि 100वा षटकार वाई प्रीमियर लीगचा चिखली गावाकडून आलाय. खेळाडूचं नाव आहे अजय मांढरे. एकदा जोरदार टाळ्या. 12 बॉल मध्ये 47 धावांचा खेळ अजय मांढरे यांनी केलाय. आणि या स्पर्धेतला 100वा षटकार देखील अजय मांढरे यांनी मारलाय. 96 धावा धाव फलकावरती आलेल्या आहेत. आता 6 बॉल 11 ची गरज आहे. हा 100वा षटकार या स्पर्धेतला. पुन्हा पुन्हा पहा डावकुरे आताच्या फलंदाजाने हा 100वा षटकार ठोकलाय. सांघिक षटकारांचं शतक या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पूर्ण होत आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक
जर योगदान कुणाचं आहे आपण प्रथमतः या मॅच बद्दल चर्चा करूया. 12-47 391चा स्ट्राइक रेट, 7 षटकार 1 चौकार. आता समीकरण बदललेलं आहे. दोन्ही खेळाडू अर्धशतकाच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ या मॅच मध्ये बाकी आहे. सुशांत शिंदे यांनी संपूर्ण आजच्या दिवसामध्ये 18 मारलेले आहेत. संकेत कळंबे यांनी 11 मारलेले आहेत. हे 2 असे खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वाधिक वैयक्तिक षटकार मारलेले आहेत. परंतु आता समीकरण किती आहे? येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत. 11 धावा पर्याय निवडलेला आहे ओझरडे गावचा. सुशांत शिंदे दाद्या या टीमचा आयकॉन खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय अमित बॉन्ड आणि अजय मांढरे. ही जोडी तय ठोकून बसली आहे. पार्टनरशिप फार मोठी पाहायला मिळाली. 92 धावांची पार्टनरशिप 24 बॉल मध्ये. काय खेळ केला या जोडीने. येणारे बॉल शिल्लक आहेत. इथून पुढे 6 धावा बनवायच्या आहेत. 11 या मैच मध्ये. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले उसके पंख बोलते हैं. वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश जिनके हुनर बोलते हैं. आणि याही मॅच मध्ये त्याच हुनरने खेळावं लागेल. पहिल्या बॉल वरती 2 धाबा आलेले आहेत. फेक केली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. 9 आता बनवायचे आहेत. येणारे बॉल किती आहेत तर 5 आहेत. अनेक वेळा काळ भैरवनाथ 11 बावधनसाठी सुशांत शिंदे यांनी खेळ संकट मोचक म्हणून केलेला आहे. बॅटिंग मध्ये चांगली धमक दाखवली आहे. गोलंदाजी मध्ये धमक चांगली दाखवावी लागेल. 5 बॉल 9 ची गरज आहे. आणि स्ट्राइक वरती कुसगावचे अमित बॉन्ड आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. 9 धावांची गरज. सुशांत शिंदे हा एक चिवट खेळाडू आहे. दोन्ही संघ शेवटच्या बॉल पर्यंत हार मानणार नाहीत. एका बाजूला संयमाचा खेळाडू म्हणजे अमित बॉन्ड. पायांचा वापर केलाय. समोर खेळाडू धावत येत आहेत. 2 अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीचाही प्रयत्न केलाय. कारण अमित बॉन्ड यांची फिटनेस तुम्ही या धावेच्या पाठीमागे पाहू शकता. आणि तब्बल या बॉलच्या पाठीमागे 3 धावा धावून काढलेल्या आहेत. अमित बॉन्ड यांनी फटका खेळला आणि सर्वात लवकर क्रीज मध्ये कोण पोचलं तर ते अमित बॉन्डच होते. 4 बॉल 6 ची गरज. म्हणजे 200 प्रेक्षक स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक हे मैदानापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. 4 बॉल 6 चा थरार. आता संघ मालकांच्या पाठीराख्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय. हृदयाची धडधड आता वाढू लागलेली आहे. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत विजयासाठी. आणि खेळाडूंची मैदानाच्या आतमध्ये तळमळ सुरू झाली आहे. 4 बॉल 6. सुशांत शिंदे दाद्या की एका बाजूला अजय मांढरे की अमित बॉन्ड. एका बाजूला चिखली, एका बाजूला कुसगाव, एका बाजूला ओझरडे, एका बाजूला काळ भैरवनाथ 11 बावधन, तर एका बाजूला शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेघर. कोण घेऊन जाईल मॅच. 4 बॉल 6. सुशांत शिंदे राईट आर्म राउंड द विकेट. क्षेत्ररक्षक आहे समोर. एकच धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. आता या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत. इथून पुढे 3 धावा बनवायच्या आहेत. 5. 3 बॉल 5. मॅचची रंगत हळूहळू वाढत चालली आहे. जे प्रेक्षक बाउंड्री लाईन वरती बसलेले आहेत त्यांना विनंती का आपण पाय वरती घ्या. आपल्याला विनंती आहे कारण एखादा बॉल जर तुम्हाला येऊन लागला तर थोडेसे अडथळे निर्माण होतील. आपण सहकार्य करा. 3 बॉल 5 ची गरज आहे. या मॅच मध्ये रंगलेली एक रोमांचक मॅच. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. कोण घेऊन जाईल मॅच. 3-5-5-3 चा थरार. स्ट्रायकर एंडला कुसगावचा अमित बॉन्ड, तर गोलंदाजी मार्ग वरतून ओझरट्याचा एक हार उडणारी खेळाडू सुशांत शिंदे. दिशा दिली आहे फुल टॉस बॉलला. 1 धाव पूर्ण. चपळता आहे अमित बॉन्ड यांच्याकडे. दुसरीचा प्रयत्न होईल का. स्ट्रायकर एंडला फेक आणि अखेरकार
पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. आता ही जी धाव घेतलीये ती धाव पूर्ण झालीये की नाही झालीये. काळ भैरवनाथ 11 ने टाळ्यांचा तर कडकडाट केलाय, परंतु अमित बॉन्ड डेंजरस एंडला धावलेले आहेत. काय घडलं जाईल. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय. पंचांचा निर्णय प्रलंबित आहे आणि पंचांनी सांगितलंय OUT आउट. परंतु सांगण्या अगोदरच अमित बॉन्ड यांनी परतीचा प्रवास केला. ही खेळाडू वृत्ती असते आणि ती खेळाडू वृत्ती अमित बॉन्ड यांच्याकडे आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. निर्णय येण्या अगोदरच त्यांनी क्रीज सोडलं. पहा काय क्षेत्ररक्षण केलं आणि पॉपिंग क्रीज मध्ये येताना थोडेसे कमी पडले अमित बॉन्ड. परंतु सामना संपलाय का मित्रांनो? तर नाही. 2 बॉल 4 ची गरज है. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, जीत को हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच आहे. बॉस मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 2 बॉलसाठी ओझरडे गावचा निखिल तांगडे. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. पर्व क्रमांक 2 मध्ये निखिल तांगडे यांनी तब्बल 16 षटकार संपूर्ण स्पर्धेमध्ये मारले होते याच मैदानावरती. परंतु आता 2 बॉल 4 ची गरज आहे. परंतु एका बाजूला महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये खेळताना सुशांत शिंदे यांना आयकॉन खेळाडूंना बांधून ठेवत अंतिम षटकामध्ये धावांचा बचाव केला होता. भूमिपुत्र मैदान कोपरखेरणं या मैदानावरती महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये असा खेळाडू आहे सुशांत शिंदे गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही खेळाडू एकाच गावचे आहेत. एकामेकासमोर येऊन ठाकलेले आहेत. 2 बॉल 4 ची गरज. दोन्ही खेळाडूंकडे प्रतिभा आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे. परंतु आज कोण चांगला खेळ करेल? जो चांगला खेळ करणार तोच गाजणार. सोडून दिलाय बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. 2 बॉल 3 ची गरज. कंपल्सरी चेस. काय सामना रंगलाय. 2 बॉल 3 चा फरार मैदानाच्या आतमध्ये. सुशांत शिंदे एका बाजूला, अनिकेत तांगडे, निखिल तांगडे माफ करा, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 2 बॉल 3. आणि अखेरकार भन्नाट वेग, यष्टांचा वेग, फलंदाज क्लीन बॉल. त्रिफळाची सुशांत शिंदे मॅच मध्ये संघाला पुन्हा घेऊन आलेले आहेत. निखिल तांगडे यांची डावी यष्टी खेळपट्टीपासून वेगळी केली आहे. भन्नाट वेग सुशांत शिंदे यांचा घेतो यष्ट्यांचा वेध. खेळपट्टीपासून यष्टी बाजूला केली आहे. आणि पहा अनिकेत कामटे सर आम्हाला सांगतायत की हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर एक चांगले मित्र आहेत. परंतु आज परस्पर खेळताना सुशांत शिंदे यांनी माघारी पाठवलंय. 1 बॉल 3 ची गरज आहे. मित्रांनो सामना आवडलाय का? तर एकदा जोरदार टाळ्या त्या दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 1 बॉल 3 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला पुढच्या टॉस साठी लगेच या विद्यानिकेतन. 1 बॉल 3. कंपल्सरी चेस 3 बनवाव्याच लागतील. 2 बनल्या ज्या टीमने पहिल्यांदा बॅटिंग केलेली आहे त्या टीमला विजयी दिलं जाईल. कंपल्सरी आता बॅटिंग टीमला 3 बनवाव्याच लागतील. 1 बॉल 3 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. विजय कुणाला मिळणार? काळ भैरवनाथ बावधनला की शिवतेज बॉयज अनपटवाडी बालेगर या टीमला मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल साठी बॅटिंग साठी. बालेगरचा धीरज कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल साठी. 1 बॉल 3 आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. टोस्तीर हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला तुझी कुवत,
तू विजयाचा षटकार हो, आणि धीरज कासुर्डे आणि विजयाचा षटकार मारला आणि हा सामना संघाला जिंकून दिलाय. परंतु सुशांत शिंदे आणि काळ भैरवनाथ 11 बावधन जो तुम्ही संघर्ष केलाय त्या संघर्षाला सलाम आहे. एका टीमने मॅच जिंकली तर एका टीमने मन जिंकली. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. शेवटचा बॉल, 1 बॉल 3 ची गर्द असताना धीरज कासुर्डे भालेगर यांनी मारला षटकार आणि संघाला सामना जिंकून दिलाय. टॉससाठी रिपोर्टिंग करा. विद्यानिकेतन 11 आणि शिवतेज बॉयज आपण या. शिवतेज बॉयजला विनंती आपण या. काळ भैरवनाथ 11 ने खेळ चांगला केलाय सकाळपासून आणि खास करून हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला. निश्चित संघर्ष चांगला केलेला आहे या मॅच मध्ये, परंतु अखेरकार शेवटच्या बॉल वरती येऊन षटकार मारला आणि शिवतेज बॉयजला हा सामना जिंकून दिलाय.